छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या दख्खनच्या भूमीत वारणा नदीच्या काठी उभा असलेला एक मूक परंतु महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे बागणीचा भुईकोट किल्ला. इतिहासातील आपली ओळख हरवून बसलेला हा उपेक्षित किल्ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये बागणी गावात असून चौकोनी आकाराचा हा किल्ला 10 एकरावर पसरलेला आहे. प्राचीन काळी बागणी हे एक अत्यंत गजबजलेले आणि नावाजलेले गाव होते. या संपन्न बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी आणि सभोवतालच्या प्रदेशावर वचक निर्माण ठेवण्यासाठी या भुईकोटाची उभारणी करण्यात आली. या किल्ल्याच्या मातीला अत्यंत विदारक आणि पवित्र असा इतिहास लाभला. संगमेश्वर येथे मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाच्या छावणीकडे नेले जात होते तेव्हा वाटेत याच बागणी किल्ल्यावर शंभूराजांना 1 दिवस आणि 1 रात्र कैदेत ठेवण्यात आले होते. बागणी गावात प्रवेश करण्यापूर्वी रचीव दगडांची तटबंदी व त्यातील बुरुज लक्ष वेधून घेतात. कोटाच्या आतच गाव वसल्याने आतील अवशेष पूर्णपणे नष्ट झाले असून लोकांनी बुरुज व तटबंदीची माती व दगडविटा काढून पूर्ण किल्ला पोखरून काढला. किल्ल्याच्या 3 बाजूस असलेली तटबंदी आजही शिल्लक असून पूर्वेस असलेली तटबंदी पूर्णपणे नष्ट झाली. किल्ल्याच्या पश्चिम बाजूचा खंदक वगळता तो बुजलेला आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ राम व हनुमानाचे मंदिर असून मंदिरात एक जुने नागशिल्प व विरगळ पाहायला मिळते. किल्ल्यात महादेव मंदिर पाहायला मिळते. याच्या बाजूला तटबंदीवरून फेरी मारताना खंदक पाहायला मिळतो. किल्ल्याच्या बाहेरील बाजूने फेरी मारताना किल्ल्याची एकसंध तटबंदी नजरेस पडते.